हे कॅप्सिकम घेतले 2. आता हे आपण कापूया. आता हे बघा कांद्याची पात घेतलेली आहे असे छोटे छोटे हे करून घेतलेले आहेत. धुवून घेतले, स्वच्छ निवडून घेतलेत आणि हे छोटे छोटे असे कांदे घेतलेले आहेत. आता ह्याला आपण कट करूया. काळी मिरी जरा चेचूया आपण. हे असे 7-8 अशा घेतलेले आहेत काळी मिरी. हे बघा असे तुकडे करून घेतले आहेत पनीरचे बारीक बारीक. आता आपण ह्याच्यामध्ये काळी मिरी बारीक चेचून घेतलेली ना ह्याच्यामध्ये ते आपण आता टाकूया. काळी मिरची पावडर, हे लाल तिखट आहे पावडर, ते टाकूया. त्याच्यानंतर मैदा टाकूया. कॉर्न पावडर आहे टाकूया. 2 चमचे, 2 ते 2.5 चमचे असे टाकायचे कॉर्न पावडर. हे मीठ टाकूया आणि आता चांगलं मिक्स करूया त्याला. आता आपण थोडं पाणी टाकूया याच्यामध्ये. असं हाताने घ्यायचं थोडं थोडं करून असं मिक्स करूया. सगळं ना ह्याला असं व्यवस्थित पनीरला असं लागलं पाहिजे छान. आपण जे टाकलं याच्यामध्ये मसाला तो असं लागलं पाहिजे. आता आपण तळून घ्यायचं याला. चला हे बघा तेल असं छान गरम झालंय. आता आपण हे तळून घेऊया. बारीक गॅस करायचा, बारीक गॅस करूनच करायचं, फास्ट नाही ठेवायचं. हे बघा छान तळल्या गेले. तर आपण टिश्यू पेपरवरती हे बघा आवाज येतो ना, कुरकुरीत छान झाले, तळल्या गेले. असेच आता तळून घेऊया बाकीचे आपण. थोडंसं असं पाणी टाकूया, मिक्स करूया छान. सगळं असं एकजीव करूया. कॉर्नफ्लॉवर आहे ना, हे असं पावडर सगळी मिक्स झाली पाहिजे. हे आता सगळी आपण तयारी केलेली आहे. हे पनीर घेतलेलं आहे तळून आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे लावून. ती हे सॉस बनवून घेतलेलं आहे आपण, चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस असं हे करून. आणि याच्यामध्ये आपण पावडर मक्याची याची टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. हे असं आपण लसूण घेतलेले आहे, भरपूर घ्यायचे लसूण, असे मस्त बारीक कापायचे असे करून घेतलेले आहे. आणि हे कांदा आणि कांद्याची पात घेतलेली आहे. आणि हे शिमला मिरची 2 प्रकारचे आहेत, पिवळी आणि लाल कलरची. आता हे सगळं आपण तयार करून घेतलेले आहे. आता आपण फोडणी देऊया. तीच कढई घेतलेली आहे आपण, तेल असं कमी केलं आहे, थोडं तेल काढून ठेवलं आपण. लसूण टाकूया, कांदा टाकूया, शिमला मिरची टाकूया, चांगले हलवून घेऊया. मीठ टाकूया.
पनीर टाकूया. छान मिक्स करून कांद्याची पात होते टाकूया. हे बघा छान तयार झाले आपलं आता. नमस्कार मंडळी, शैला पकवान चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. हे बघा मी आज पनीर मंचुरियन बनवलेलं आहे. सुंदर असं मस्त झालेलं आहे. या पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्ही. आवडलं तर नक्की माझ्या चॅनलला सब आणि लाईक करा.